नमस्कार. मी गौतमी गोदावरी. पुष्प 56. जनसामान्यांना तर संत एकनाथ महाराजांच्या अमृतवाणीची मोहिनी पडलीच होती, पण विद्वानांचेही तेच. बरे, विद्वानांचे राहू देत, दैवी शक्तींचेही तेच. सर्वच जण संत एकनाथांच्या वाकगंगेत, ज्ञानगंगेत, कर्मगंगेत न्हावून निघत होते. आणि हा सर्व सोहळा जिच्या काठावर सुरू होता ती गोदामाई मात्र एका वेगळ्याच विचाराने अस्वस्थ होती. तिची समस्या वेगळीच होती. तिचे म्हणणे की इतक्या सर्व शक्ती माझ्या नाथांचे प्रवचन ऐकायला येतात, तर मी का नको? मलाही जायचे त्यांचे प्रवचन ऐकायला श्रोता होऊन. हे ऐकून त्र्यंबक राजाच्या पिंडीतील जल उसळी मारून बाहेर आले. ते पाहून शंभू महादेवांची घालमेल माईच्याही लक्षात आली आणि आपण एकदा महादेवांना विचारायला हवे असेही तिला वाटले. पण तो विचार तिने त्वरित बाजूला सारला. नकोच ते विचारणे, आणखीन फाटे फोडतील. म्हणतील, तू त्रिकालज्ञानी आहेस गंगा, तुला बसल्या जागेवरून नाथा काय करतोय, काय बोलतोय हे सर्व दिसू शकते. मग निसर्गाचे नियम आपण तोडायचेत का? निरुत्तर होण्यापेक्षा न विचारणेच बरे. आता ती महादेवांची पत्नी गंगा नव्हतीच, तर ती कर्तृत्ववान नाथाची आई होती. आणि पत्नीपेक्षा आई कधीही मोठीच, नाही का? माईतील आई जागृत होत होती. पुरे हा देहधर्म, मी आजच जाईन नाथांचे प्रवचन ऐकायला. आईसाहेबांनी निर्णय घेतला. आईसाहेब तर निर्णय घेऊन मोकळे झाल्या, पण त्या निर्णयाने सर्वच नैसर्गिक शक्तींची एकच धांदल उडाली. सूर्यदेवांना वाटले नाथांचे प्रवचन तर रात्री होणार, म्हणजे मी हा सोहळा पाहू शकणार नाही, तर चंद्राच्या आनंदाला पारावारच उरला नाही. केव्हा रात्र होईल असे त्याला झाले. इकडे पूर्व समुद्राला भरती आली. उधाण आलेले सागराचे जल आईसाहेबांच्या पदकमलाचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या पात्रात शिरले. आणि हे काय वेगळेच, आज तर पौर्णिमाही नाही, मग हे सागराचे काय चाललंय? म्हणून सागर संगमावर लोकांची गर्दी. इकडे इंद्राची कथा वेगळीच. रात्री आईसाहेबांच्या दर्शनास गेलो तर नाथांच्या प्रवचनास येणाऱ्या लोकांची फजिती होईल, म्हणून तो लगबगीने वरुणावर स्वार होऊन पृथ्वीवर आला आणि आईसाहेबांचे दर्शन घेऊन गेला देखील. भर उन्हात पावसाची सर कशी आली असा विचार पैठणकर करतायत, तोवर वरुण इंद्र स्वस्थानी पोहोचले सुद्धा. अशीच अवस्था नद्यांची. अहिल्या, आळंदी, काश्यपी, अरुणा, वरुणा, कपिला, नंदिनी, दारणा, कादवा, गारदा, नारदा, प्रवरा, ढोरा आदी सर्व जणींनी आपला वेग वाढवला आईसाहेबांमध्ये विलीन होण्यासाठीचा. अरे अरे अरे, या नद्या इतक्या वाहतायत का, पळतायत का? जलावर येणाऱ्या माणसांनाच काय, पण गुराढोरांनाही हा बदल जाणवला. मात्र पैठणमधून पुढे जाणारे जल अगदीच जड पावलाने पुढे चालले होते. एवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला. वृक्ष डोलू लागले. वायुदेव आईसाहेबांचे दर्शन घेऊन शांत झाला. पक्षी मंजुळ नाद करू लागले. जलचरही पैठण सोडून कुठे जाईनात, पण आईसाहेब मात्र त्यांच्याच नादात होत्या. केव्हा रात्र होईल आणि केव्हा मी प्रवचन ऐकायला जाईन एवढेच त्यांना कळत होते. आज सूर्यदेवांचे थोडे निवांतच चालले की काय असे वाटून त्यांनी आकाशावर नजरही टाकली आणि सूर्यदेवांना हसू आले. ते नकळत म्हणून गेले, हो हो मातोश्री, हो, नाथा काय तुमचा एकट्यांचाच आहे काय? तुम्ही भाग्यवान म्हणून देहाची बंधने सोडताय, पण मी वेळेची बंधनं तोडली तर? आणि ते पुन्हा हसू लागले. आणि आईसाहेबही हसत हसत विचारात पडल्या, खरंच खरंच माझा नाथा सूर्यासारखा तेजस्वी आहे, वायूसारखा गतिशील आहे आणि भूमीसारखा क्षमाशील आहे, आकाशासारखा मोठ्या मनाचा आहे आणि माझ्यासारखा प्रवाहीही आहे. तो लोकांचे जीवन निर्मळ करतो, तो लोकांची ज्ञानतृष्णा भागवतो, तो ज्याच्या जवळ जाईल तसा आकार घेऊन त्याला आपलासा करतो. माझ्या नाथाने माझे सर्वच गुण उचलले नाही. आणि पाहता पाहता सूर्यदेवांनी भगवी वस्त्रे परिधान केली आणि पाणवठ्यावर गुराढोरांची गर्दी झाली. पोटभर जल पिऊन झाले तरीही ते जलातून हलेच नात. एरवी असे जलप्राशन करून घराकडे पळतात. आज काय झाले?
गुराख्याला कधी नव्हे तो हातातील काठीचा वापर करावा लागला. गुरांना वाचा नव्हती पण जाणीव होती. आज त्यांना आई पाहायची होती. कसे बसे गुराख्याने त्यांना गंगेवरून पिटाळले. तो तरी काय करेल? त्यालाही सर्व आवरून भाकर खाऊन नाथांचे प्रवचन नाही का ऐकायचे? आता संध्या छाया दाटून आल्या. दिवे लागणीची वेळ झाली. तुळशी वृंदावनाचे कोनाडे उजळले. देवापुढे शुभंकरोती झाली. सुवासिनींनी एकमेकींना कुंकू लावले आणि पुढे घराघरातून चुली पेटल्या. कुठे पिठले, कुठे आमट्या, कुठे हाटीव भाज्या शिजल्या आणि चुलीच्या निखाऱ्यातून चंद्रासारख्या शुभ्र ज्वारीच्या भाकरी बाहेर पडू लागल्या आणि मुलांच्या, वृद्धांच्या, पुरुषांच्या पंक्ती उठल्या. पुढे महिलाही अन्नग्रहण करत्या झाल्या. प्रवचनास जायचे होते ना. पुढे कुणी चुली आवरल्या, कुणी भांडी आवरली आणि प्रवचनासाठीचा घंटा नाद सुरू झाला. आता काय प्रवचनाला जायचेच. आईसाहेब ठाम होत्या आणि जलात एके ठिकाणी अचानक भोवरा गरगरायला लागला. त्याची गती विलक्षण होती. आकाशस्थ देवांनी त्या भोवऱ्यात पुष्पवृष्टीही केली आणि भोवऱ्याचे जल वेगाने पृष्ठभागावर गरगरू लागले. पुढच्याच क्षणी ते तसेच गरगरत गरगरत पुरुषभर उंचीवर गेले. आता ते फक्त जल नव्हते, त्यात आकाश होते, अग्नीही होता, वायूही आणि अर्थात पृथ्वीही. एक क्षणासाठी त्या जलाच्या गरगरण्याचा वेग आणखीन वाढला आणि पुढच्याच क्षणी ते शांत झाले. त्यातून बाहेर पडल्या मानवी रूपातील सगुण साकार आईसाहेब. शुभ्र कांती, लाल चुटूक काठ असलेली शुभ्र रंगाचीच पैठणी, सैल सरवेणी, गळ्यात मोत्याची माळ, मंगळसूत्र, हातात मोत्याच्या बांगड्या असा साज लेवून आईसाहेब जलराशीतून बाहेर पडल्या. आईसाहेब नक्की कशा दिसत होत्या? साकार श्रुती, साकार श्रद्धा, साकार मेधा, साकार शक्ती आणि साकार तृप्ती. प्रभू पहा ना, आपली गंगा किती सुंदर दिसते. माता पार्वती शिवाला म्हणाली. त्यावर गंगेवरून दृष्टी न हलवता महादेव म्हणाले, का नाही, ती आई आहे आणि आई सुंदरच दिसते. वाळवंटातून चालत चालत आईसाहेब देऊळवाड्यासमोर आल्या. तिथे साक्षात श्री दत्तात्रेय उभे. त्यांनी नजरेनेच आईसाहेबांना अभिवादन केले आणि त्यांचे अभिवादन हलकेच स्वीकारून सभामंडपातून पुढे जाऊन त्या स्थानापन्न झाल्या. धन्यवाद.